आणि इथे कोण खेळतंय गावदेवी गावठण गोटे संघ आपणास विनंती असेल की आपण तिथे खेळू नका कारण आपल्या स्पर्धा या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून कव्हरेज केल्या जात आहेत आणि आपला सारखा चेंडू ग्राउंडमध्ये येतोय तर आपणास विनंती असेल थोडंसं लांब जाऊन आपण प्रॅक्टिस करू शकता मैदानामध्ये चेंडू येणार नाही याची आपण दखल घ्या आपणास विनंती असेल तर चला मैदानामध्ये सामन्याला सुरुवात होईल एक साईडला बघायला मिळेल शिवतेज अंबावली संघ तर त्याच्या विरोधामध्ये बघायला मिळेल यस अर्थातच कालभैरव क्रिकेट मंडळ बेबलगेर संघ दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळेल स्वराज आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सौरभ स्वराज आणि सौरभ ही जोडी मैदानामध्ये होती या दाखल डावकुरे आताचा बहुधा फलंदाज आहे स्वराज ज्याने घेतली आता स्ट्राईक पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाजच्या मार्केटवरती गोलंदाज सज्ज होतात नागेश आणि अर्थातच फिरकीचा जादूगार म्हणून त्यांच्या देखील कडे बघितलं जातं त्यांच्या गोलंदाजीमध्ये नियंत्रण आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये स्पीड आहे टप्पे चांगले त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतात यावेळेला चांगला चेंडू बघायला मिळाला खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलाय तिथे क्षेत्ररक्षक अर्थातच संदेश आहे विकेटचं पतन झालं असतं डेंजर एंडला होते सौरभ दोन धावा पळून पूर्ण केल्या गेल्या दोन धावेने संघाचा श्री गणेश सुरू केलाय सामन्याला सुरुवात झाली आहे अर्थातच पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना बघायला मिळतोय मैदान क्रमांक 1 चा पुढचा बॉल नागेश यांचा या वेळेला चांगला चेंडू टप्पा पडला त्यानंतर थोडासा हलकासा फिरला असावा चेंडू कारण त्यांच्याकडे नियंत्रण खूप आहे चेंडूला वलन देखील देणं त्यांना चांगलं जमतं अचूक टप्प्याचे चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळले जातात बघूया पुढचा बॉल या वेळेला पुन्हा एकदा कोलाट टाकलाय तिथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक संदेश येतोय दूरवरून या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच संतोष सावंत साहेब यांचा इथे मान सन्मान केला जाईल अर्थातच केदारेश्वर क्रिकेट संघ वराठेचे एक लेजंड क्रिकेट म्हणून त्यांच्याकडे आपण पाहिलं जात आहे खूप सारे वर्ष त्यांच्या माध्यमातून क्रिकेट खेळलं जातं आणि चांगलं क्रिकेट बघायला मिळालं चांगलं षटक त्याने हाताला 4 धावा दिल्या होत्या 3 विकेट त्याने या मागील सामन्याच्या षटकामध्ये घेतल्या त्यांचा देखील इथे मान सन्मान केला जातोय नक्कीच संतोषजी सावंत साहेब यांचा इथे मान सन्मान केला जातोय नक्कीच बघूया इथे मात्र एक धाव आली आणि एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट झाली अलमीला आलेला दुसरा फलंदाज सौरभ आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आलाय 3 चेंडू 3 धावा धाफलकावरती लगावल्यात आणि नागेश पॉवर प्लेचं षटक हतलत असताना कशा प्रकारची गोलंदाजी करताना बघायला मिळेल हे बघूया नागेश यांचा पुढचा बॉल असणार सौरभ यांच्यासाठीचा आणि बघूया पुन्हा एकदा पुढचा बॉल यावेळचा हा चांगला चेंडू बघायला मिळाला टप्पा पडल्यानंतर हा चेंडू जरासा वेगाने टाकला होता चांगला चेंडू बघायला मिळतोय डॉट बॉलची सांगता येताना बघायला मिळेल नक्कीच डॉट बॉलने अजून एका डॉट बॉलची सांगता होताना बघायला मिळते पुन्हा एकदा बघूया नागेश यांचा पुढचा बॉल या वेळेला मोठा फटका केलाय प्रहार पॉवर प्लेचा फायदा येतो या षटकार अर्थातच सौरभ थोडासा थांबला मागचा बॉल डॉट आला त्यानंतर सौरभने केलेलं कमबॅक येतो या षटकार धावफलकावरती होतीये वाढ 9 धावा धावफलकावरती लगावतायत 5 बॉल 9 धावा या वेळेला काय चेंडू बघायला मिळालाय वाईट सोडायच्या वाक्यामध्ये फर्निचर डिस्ट्रॉय करून ठेवलंय जशास तसं प्रति उत्तर बघायला मिळतंय ते म्हणजेच नागेश यांच्याकडून षटकाराला त्यानंतरचं प्रतिउत्तर नागेश यांनी दिलं अर्थातच विकेटचं पतन आणि या विकेटच्या पतनामध्ये सौरभ त्याच्या माध्यमातून षटकाराला होता त्याला मात्र परतावंय लागतंय काय प्रतिउत्तर बघायला मिळतंय अर्थातच तू मला षटकार टोकलास मी तुझा विकेट घेणार आणि फर्निचर डिस्ट्रॉय करून टाकलाय परफेक्ट यॉर्कर बघायला मिळालाय चांगला चेंडू बघायला मिळाला नागेश यांच्या माध्यमातून नवीन फलंदाज नक्कीच कार्याध्यक्ष अमोलजी पवलेकर साहेब मैदानामध्ये झाले आता दाखल आपल्या गावच्या संघासाठी तर नवीन गोलंदाज विशाल मैदानामध्ये झालाय दुसरं षटक घेऊन येतोय पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा खेळ संपुष्टात आलाय 9 धावा लगावल्यात एक विकेट बघायला मिळते आणि नक्कीच अमोलजी पवलेकर साहेब आता मात्र मैदानामध्ये दाखल होताना बघायला मिळतील
अर्थातच त्यांच्या देखील माध्यमातून क्रिकेटची खूप सारं वर्ष सेवा केली जाते. क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील खूप सारं वर्ष केलं जात आहे. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं जात आहे आणि त्यानंतर आणि या वेळेला बघूया इथे मात्र चांगला फटका तिथे नागेश आहे. सॉरी, नागेशच होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. आणि नक्कीच एका धावेचं समाधान मानावं लागतं. एका धावेने धावाला घालतं केलं जात आहे आणि पुन्हा एकदा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं जात आहे. आणि त्यानंतर स्टॅकिंग एंडला बघायला मिळतील यस कार्याध्यक्ष अमोलजी पौलेकर साहेब. आणि आता मात्र आपल्या गावासाठी क्रिकेट खेळत असताना कशा स्वरूपाची फलंदाजी बघायला मिळेल त्यांच्या माध्यमातून. येणार का मोठे फटके हे बघायचंय. बघूया या वेळेला हा चेंडू वाईट बॉल बघायला मिळतोय. नक्कीच वाईट बॉलची सांगता येताना बघायला मिळतीये. चांगला बॉल गुत्ता तिथे मात्र नक्कीच ओळखला अमोल यांनी आणि नक्कीच अमोल साहेबांनी ओळखलेला चेंडू बघायला मिळाला. त्यांना वाटलं होतं चांगलाच बाहेर असेल चेंडू आणि वाईट बॉल मिळेल आणि यस वाईट बॉल मिळतोय. अतिरिक्त धाव येते. 11 धावा फलकावरती लागतात. पुन्हा एकदा विशाल पुढचा बॉल. यावेळेला चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे दूरवरून येतोय चेंडू थांबत नाहीये दोघांच्या मधून निघून जातोय आणि येतोय चौकार. मिळतायत या 4 धावा. संगीत आपण ऐकला त्यानंतर 15 धावा फलकावरती या चौकाराने अर्थातच अमोल साहेब यांच्या माध्यमातून हा चौकार बघायला मिळालाय. बघूया पुन्हा एकदा विशाल पुढचा बॉल. या वेळेला लोवर फुल टॉस होता उडवलाय उंच हवेत आहे. प्रप्पू धावताय चेंडू खाली झेल धरणीला दिलाय दान आणि येत आहेत या 2 धावा. 2 धावेने झाली आहे धावसंख्येत वाढ आणि अर्थातच या 2 धावा बघायला मिळत आहेत. फुल टॉस होता. फुल टोन वसूल करायचा होता. बॅट बॉलचा संपर्क तितकासा झाला नव्हता. बॅटची टॉपेज घेतली होती. चेंडू काही काल उंच हवेत राहिला होता. झेलची संधी होती. झेल निसटताना बघायला मिळालाय आणि गोलंदाजीचा विचार केला नक्कीच 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. 3 चेंडू मध्ये धावा लगावला गेल्यात. बघूया पुढचा बॉल. यावेळचा हा चेंडू चांगला बघायला नंतर वेगाने चेंडू निघून जातोय आणि यष्टी रक्षक संदीप चोरगे यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावा घेताना बघायला मिळतोय आणि डॉट बॉलची सांगता येताना बघायला मिळते. पुन्हा एकदा विशाल यांच्या माध्यमातून पुढचा बॉल बघायला मिळेल. पुढचा बॉल देखील चांगला बघायला मिळाला आहे. कोलात टाकला होता दूरवरून क्षेत्ररक्षक येत आहेत. ओमकार याने पकडलाय थर्ड मॅन रिजनला झेल आणि इथे रन आउट स्वरूपाची विकेट येणार का. चुकी केली आणि ही चुकीची भरपाई असेल. आणि यस चुकी केली गेली अमोल साहेब यांच्याकडून रनआउट स्वरूपातली विकेट येताना बघायला मिळते. काहीशी चुकी बघायला मिळाली आणि नक्कीच विकेट बघायला मिळतीये. नवीन फलंदाज सिद्धेश मैदानात दाखल होताना बघायला मिळत आहेत. या चुकीची भरपाई काहीशी आता मात्र बेबलगर या संघाला लागली असेल. ही चुकी जर का झाली नसती तर काहीस अमोल यांच्याकडून देखील धावा बनत होत्या. अमोल पौलेकर साहेब यांच्याकडून देखील धावा बनत होत्या आणि त्या बनत असताना त्यांची चुकी आता त्यांच्या अंगलट आली आणि रनआउट स्वरूपातली विकेट बघायला मिळाली. यावेळेला चांगला फटका मोठा
फटका केल्याचा प्रयत्न केला होता, बॅट फिरवली होती, चांगला संपर्क झाला नाहीये, संपलाय, होतोय ड्रिंक ब्रेक. नक्कीच ड्रीम ब्रेक होताना बघायला मिळतोय. ऐकूया आपण डीजेचा एक मधुर इनिंग संपली आहे. तर या इनिंग नंतर संदीप संदीप चोरके पुढचा बॉल, तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू संदीप यांच्या माध्यमातून नक्कीच ढकलला गेलाय डावकुरे हाताच्या स्वराजाच्या माध्यमातून. आणि 2 धावा बोलून पूर्ण केल्या गेल्या. आणि इथे काय घडतंय, 3 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट, 3 धावा बोलून पूर्ण केल्या. तिथं विचार केला तर 22 धावा फलकावरती लगावल्या. तिसऱ्या षटकातला पहिला बॉल, फलक 22 या आकड्यावरती. आणि बघूया नवीन फलंदाज सिद्धेश आता मात्र स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळालाय. संदीपांचा पुढचा बॉल, शॉर्ट पिच चेंडू, पॉवरफुल, बिग 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 हिट. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, येतोय षटकार, स्वराजाच्या बॅट मधून षटकार बघायला. यावेळेला पुन्हा एकदा तसाच मोठा फटका केल्याचा होता. यावेळेला बॉल थोडासा खाली लायला टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेतली नाही चेंडूने. डॉट बॉलची सांगता होताना बघायला मिळतीये. डॉट बॉलची सांगता झाली आहे.
बघूया पुन्हा एकदा यावेळेला तसा चेंडू होता, चांगला फटका, ओमकार चेंडू खाली येत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, त्याचबरोबर एका धावेने धावफलकावरती वाढ होताना बघायला मिळतीये. आणि प्रत्येक संघाला विनंती असेल, आपण ज्या 2 सभासदांची नावं दिली आहे त्याने मान्यवर कक्षामध्ये यायचंय, कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. ज्या संघाने 2 सभासदांची नावं दिली होती एक स्वयंसेवक म्हणून, तर त्यांना विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. सर्व संघांना विनंती आहे, जेवढे संघ आहेत आजचे 16 संघ आणि 16 संघांचे जे 2 स्वयंसेवक आपण दिले होते प्रत्येक संघाने, त्यांना विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. या वेळेला चेंडू उंच वेते, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय, जेल संपलाय, सलामीला आलेला स्वराज याचा खेळ. डावकुऱ्यात आता स्वराज आता मात्र डगआउटच्या दिशेने वाटचाल करताना बघायला मिळेल. शिवतेज आंबवलीचा संघ मैदानामध्ये खेळत असताना विचार केला तर धावफलकाचा 29 आकड्यावरती बघायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 29 धावा धावफलकावरती जरूर लगावल्यात. धावा बनणार का? आणि धावा या बनवाव्या लागतील, त्यात मात्र कोणी शंका नाहीये. आणि नक्कीच बघूया पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा डावकुऱ्याचा फलंदाज आहे, चांगला फटका, विशाल आले, चेंडू खाली, पकडलाय, अजून एक जे लगातारची दुसरी विकेट. अर्थातच संदीप चोरगे यांच्या माध्यमातून बघायला मिळाले. ही चांगली गोलंदाजी झाली. अजून एक खेळाडू मात्र तंबूच्या आश्रयाला परतताना बघायला मिळतोय. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलं. 29 धावा धावफलकावरती लगावल्यात. चला, आंबवली संघ कुठली टीम मिटिंग घ्यायची नाहीये. तसंच बेबलकर संघाला विनंती असेल लगेचच फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचा आहे. आणि नक्कीच नवीन गोलंदाज स्वराज याच्यावरती ठेवलाय आज विश्वास, तो म्हणजेच नाणेफेकी होताना बघायला मिळतीये. नाणेफेकीचा कौल विजयी झालाय अधिष्ठे संघ आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली अधिष्ठे संघाने. तर नक्कीच फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजेच सोमजाई बेलुशी या संघाला. तर फलंदाजी करावी लागेल बेलुशी या संघाला लगेचच सामना संपल्यानंतर. तर बघूया पहिला बॉल स्वराज्याचा. या वेळेला चांगला चेंडू, त्यावरती चांगला फटका येतोय, अजून एक षटकार. अर्थातच फलंदाज सिद्धेश याच्या बॅट मधून दुसरा षटकार बघायला मिळतोय. स्वराज याच्या पहिलाच बॉल फेस करत असताना शॉर्ट पिच चेंडू होता, अंगावरती आला, ओळखला आणि त्याला फिरकावून दिलाय. थर्ड मॅन रिझनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला, चेंडू सीमारेषा ओलांडताना बघायला मिळालाय. येतो या षटकार, धावा बनणार. 4थं षटक आहे, म्हणजेच हॅनामारीचं षटक आपण बोलतो आणि ह्या हॅनामारीच्या षटकामध्ये धावा बनवायच्यात आणि सिद्धेश त्याच धावा बनवत असताना वाटचाल करताना बघायला मिळतं. पुढचा बॉल, पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, इथे जेलची संधी, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे. एफर्ट्स जरूर 100% दिले होते, पण ते एफर्ट्स काहीसं चुकीचे बघायला मिळाले आणि जेलची संधी निसटली गेली. एफर्ट्स जरूर दिले होते, नक्की स्वतःला झोकून दिलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं विशाल यांचं. स्क्वेअर लेगच्या दिशेने नक्कीच कौतुक करावं लागेल विशाल यांचं. हा 2 धावा आणि 2 धावा पोलून पूर्ण केल्यात. 2 धावेने धावफलकात वाढ झाली आहे. यावेळचा हा बॉल, इथे यस पंच आमच्याकडे वळतील. वाईट बॉल, एक्स्ट्रा स्वरूपातली धाव येणार. धावफलकावरती अजून एकने वाढ होणार.
आणि एका धावेने झालेली वाढ बघूया किती धावांवरती पोहोचते. 38 38 धावा 38 38 धावा फलकावरती लगावल्यात. विकेटचा विचार केला तर 3 विकेट 4 विकेट अर्थातच एक रनआउट स्वरूपातली होती. 4 विकेटच्या बदल्यामध्ये 38 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. बघूया पुन्हा एकदा स्वराज्याचा पुढचा बॉल. या वेळेला कोलला टाकायचा प्रयत्न केला होता. चांगला चेंडू बघायला मिळालाय. मोठा फटका केलायचा होता. टर्नमॅन रिझनला बॅट फिरवायची तो थोडीशी शप्पल झालं होतं फलंदाजा आणि नक्कीच लेग साईडच्या दिशेने बॅट जोरात फिरवली होती. बॉलला फक्त वारा लागला होता बॅटचा काही स्पर्श झाला नाही. डॉट बॉलची सांगता होताना बघायला मिळते. चांगली गोलंदाजी करतोय स्वराज. बघूया पुढचा बॉल स्वराज्याचा. कैसा 7-8 पावलांचा रनअप घेऊन या वेळेला पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. हा देखील आणखीन एक डॉट बॉल बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळतीये. तर बघूया नक्कीच पुढचा बॉल पुन्हा एकदा. या वेळेला हा देखील चांगला चेंडू. पहिल्या बॉल वरती षटकार काढल्यानंतर स्वराजाने केलेलं कमबॅक आणि लगातारचा तिसरा चेंडू डॉट बॉल टाकताना बघायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती षटकार केला, त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती झेलची संधी उपलब्ध होती. झेल जरूर कॅचअप झाला नाही चांगला. त्यानंतर वाईट बॉल आणि त्यानंतर लगातारचे 3 बॉल डॉट. चांगली गोलंदाजी बघायला मिळतोय स्वराज याच्या माध्यमातून. धावा थांबवल्या गेल्या 38 या आकड्यावरती. बघूया पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वराज. आपल्या षटकातला शेवटचा चेंडू असेल हा देखील एक चांगला चेंडू बघायला मिळतोय. डॉट बॉलची झाली आहे सांगता आणि अर्थातच लगातारचा चौथा चेंडू निर्धाव. या षटकाचा विचार केला तर या षटकात धावा आल्या 9. षटक क्रमांक 4 संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ आलाय संपुष्टात. 38 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 29 धावांची आवश्यकता आहे. तर विनंती असेल लगेचच आपण मैदानाच्या बाहेर जाऊन शिवतेज अंबवली संघाला विनंती असेल की लगेचच मैदानात दाखल व्हायचंय. अर्थातच 38 धावा फलकावरती लगावल्या. 39 धावांची असेल आवश्यकता विजयासाठी नक्कीच शिवतेज अंबवली संघाला. नरवण संघ आपणास विनंती असेल जे आपले 2 स्वयंसेवक होते त्यांनी स्टेज जवळ यायचं विनंती असेल. नरवण संघ तर चला कुठलाही वेळ घ्यायचा नाही. खूप सारा वेळ झाला. विनंती असेल शिवतेज अंबवली संघ त्याचबरोबर कालभैरव क्रिकेट मंडळ बेबलकर संघ विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्यायचंय. नक्कीच बेबलकर संघ मैदानामध्ये दाखल होताना बघायला मिळतोय. जिथे मात्र 24 बॉलमध्ये 39 धावा थांबवायच्या. चांगली फलंदाजी स्वराज्याची बघायला मिळाली. चांगली फलंदाजी सिद्धेश यांची बघायला मिळाली. चांगली फलंदाजी अमोल यांची देखील बघायला मिळाली. त्याने देखील एक चौकार ठोकलाय. तसंच एक षटकार सौरभ यांचा देखील बघायला मिळाला. आणि असं करत असताना षटकार चौकार सिंगल डबलने कन्वर्ट करून धावफलकावरती 38 लगावल्या. 39ची ठेवली आवश्यकता आणि आता मात्र ते 39 धावांची आवश्यकता असताना
तर शिवतेज आंबवली संघाच्या सलामीची जोडी देखील मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना बघायला मिळतीये. एक साइडला असेल अर्थातच संदेश संदीप बंड्या आणि संदीप चोरगे ही जोडी मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना बघायला जरूर मिळेल आणि नक्कीच ही जोडी दमदार आहे. ही जोडी लाजबाब आहे आणि ही जोडी असरदार पण आहे. ज्या ज्या वेळी शिवतेज आंबवली संघ अडचणामध्ये असतो तेव्हा तेव्हा या जोडीने चांगली कामं केली आहेत फलंदाजी करत असताना आणि ती जोडी आता मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना बघायला मिळतीये. एक डावखोऱ्या हाताचा तर एक उजव्या हाताचा फलंदाज म्हणून यांच्याकडे बघितलं जातं. अर्थातच लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन त्यांच्या माध्यमातून बघितलं जातं आणि दोघांच्या माध्यमातून एक चांगली फलंदाजी होताना बघायला मिळते. तर बघूया या सामन्याचं समीकरण कशा स्वरूपाचं असेल. 24 बॉलमध्ये 39 या बनवायच्या आहेत. आणि नक्कीच सामन्याला सुरुवात होताना बघायला मिळेल. चला पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. कुठली इनिंग ब्रेक घ्यायचा नाहीये. आता कुठलाही टीम मीटिंग घ्यायची नाहीये. 2 षटकांनंतर आपल्याला नक्कीच ड्रिंक ब्रेक होईल तेव्हा मीटिंग पूर्ण करायची आहे आपली आणि नक्कीच सामन्याला सुरुवात होईल. 20 मिनिटाचा कालावधी लावला गेलाय. मॅच इन ऍक्शन. गोलंदाच्या मार्केटवरती पहिलं षटक यश याच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. 39 धावांचा पाठलाग करत असताना स्ट्रायकिंग एंडला संदीप चोरगे. बघूया कशा फलंदाजी करतील. शॉर्ट पिचलांचा चेंडू बॅटची हलकीशी कडा चेंडू निघून जातोय. अर्थातच पहिला बॉल वरती येतो या चौकार आणि केल्या चौकाराने सुरुवात डावाची आणि चौकार 4 धावा श्री गणेशा झालाय. चौकाराने 39 धावांचा पाठलाग करत असताना पहिला बॉल वरती केला ह्या चौकार. पॉवर प्लेचा फायदा घेणार का? आणि अर्थातच आता मात्र वाऱ्याचा वेग देखील येताना बघायला मिळतोय. जसं जसं संध्याकाळचं सत्र येतं तसं तसं नक्कीच वाऱ्याचा वेग देखील बघायला मिळतो आणि आता देखील तेच बघायला मिळतंय. कुठेतरी वारा येताना बघायला मिळतोय. तर नक्कीच बघूया पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला तसाच चेंडू होता तसाच फटका थोडासा कॉपी बुक स्टाईल म्हणून आपण बघू शकतो. फक्त चेंडूचं नियंत्रण थोडंसं वेगळं होतं. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता आणि नक्कीच पॉवर प्लेचा फायदा कसा घ्यायचा हे संदीप चोरगे यांना देखील नक्कीच माहिती आहे. कारण त्याने देखील खूप सारं वर्ष क्रिकेट खेळलं आहे आणि आता मात्र त्यांच्या माध्यमातून क्रिकेट बघायला मिळतंय. मॅन ऑफ द मॅच नाही ना दिले आपण. नक्कीच बघूया. पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना मैदानामध्ये चालू असताना
पुन्हा एकदा यश 2 बॉलवरती 2 चौकार आल्यानंतर पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता तिथे गल्ली रिजन नक्कीच डावकुरे हाताचा फलंदाज संदीप चोरगे यांनी ओळखलाय पॉवर प्ले मध्ये मला फक्त चेंडू 38 सर्कलच्या बाहेर ढकलायचा आहे. चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल होणार आणि नक्कीच चौकार हा मला मिळणार आणि तेशीत आणि नक्कीच आणि 4 धावेच्या साह्याने धाव फलकाचा विचार केला लगातारचा तिसरा चौकार अर्थातच संदीप चोरगे यांच्या माध्यमातून बघायला मिळालाय आणि 12 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. आणि नक्कीच चांगली फलंदाजी बघायला मिळते आता मात्र लहेमध्ये आलेत आणि पॉवर प्लेचा आज मात्र संदीप चोरगे फायदा घेताना बघायला मिळतात. 3 बॉलवरती 3 चौकार आलेत. 3 चौकाराने धावफलकाचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती लकावल्या गेल्यात. बघूया यश यांचा पुढचा चेंडू काहीशी रणनीती आखली आहे. या वेळेला हा चेंडू वेगवान होता. थोडासा फुलटॉस होता पण वेगाने होता. बॅट बॉलचा तसका संपर्क नाही. बाईच्या स्वरूपातली धाव बघायला मिळेल. एक धाव स्ट्राईक रोटेट झाले स्ट्राईकला आलाय 5व्या चेंडू खेळायला. नक्कीच 5वा चेंडू खेळण्यासाठी बघायला मिळेल. 4 चेंडू नंतर 13 धावा त्या फलकावरती लगावल्यात. 5वा चेंडू स्वतःचा पहिला चेंडू फेस करण्यासाठी मैदानामध्ये बघायला मिळेल. यस आणि विचार केला तर नक्कीच संदेश बंड्या काहीशा दुखापतीनंतर आता मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. नक्कीच काहीसं दुखापतीमध्ये होता आणि त्यानंतर मैदानामध्ये आता पुन्हा एकदा आपल्या गावासाठी खेळण्यासाठी दाखल झालाय बंड्या. बघूया कशा स्वरूपाची फलंदाजी करताना बघायला मिळेल. आणि या वेळेला यस चांगला फटका अगदी स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. चेंडू निघून जातोय आणि येतोय हा चौकार. मिळतायत या 4 धावा. काय पॉवर प्लेचा फायदा घेतलाय. चौकार चौकार आणि चौकारच लगावलेत. आतापर्यंतच्या 5 बॉलवरती 4 चौकार लगावलेत. एका धाव नक्की 4 धावेने धाव फलकाचा विचार केला 17 या आकड्यावरती पोहोचली आहे धावसंख्या. 17 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या. चांगली फलंदाजी मैदानामध्ये दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून बघायला मिळते. मग बंड्या असेल बंड्याच्या माध्यमातून देखील चौकार. संदीप चोरगे असतील त्यांच्या माध्यमातून देखील 3 चौकार बघायला मिळतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक 17 धावा धाव फलकावरती 39 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी पॉवर प्लेचा चांगला फायदा घेताना बघायला मिळते. बघूया पुढचा चेंडू पहिल्या षटकातला शेवटचा बॉल कसा असेल. यश यांचा शॉर्ट पिच लाईनचा चेंडू बॅट चलकीशी कडा. चेंडू उंच हवेत नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. थोडासा हवेत होता नोमॅन्स लँड मध्ये पडलाय. तद्वर 1 धाव पोलून पूर्ण केली आहे. 18 धावा या पहिल्या षटकाच्या संपुष्टात धाव फलकावरती लगावल्यात. पुन्हा एकदा स्ट्राईकला बंड्या येताना बघायला मिळतील. कुठलीही टीम मिटिंग घ्यायची नाहीये. दुसरं षटक पूर्ण करायचंय. त्यानंतर ड्रिंक ब्रेक मध्ये आपल्याला टीम मिटिंग पूर्ण घेण्यासाठी वेळ मिळणार आहे. तर यस जयदास जयदास नवीन गोलंदाजच्या मार्केटवरती सज्ज होताना बघायला मिळत आहेत. जयदास हे गोलंदाज सज्ज होताना बघायला मिळतील.
तर नक्कीच पुढचं षटक, दुसरं षटक. चला, कुठली टीम मिटिंग घ्यायची नाही, थोडासा वेळ होतोय. विनंती असेल कर्णधाराला, विनंती असेल कुठलाही वेळ घ्यायचा नाही. पंच आपणास विनंती असेल की आपण देखील कुठली टीम मिटिंग घेऊन द्यायची नाहीये. पुढचा बॉल, दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू, चांगला फटका, कव्हर पॉइंटला दूर वरून क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं तिथे, मात्र अर्थातच आपल्या संघासाठी 2 धावा थांबवल्यात. आणि नक्कीच 2 धावा थांबवल्या. 2 धावेने धावफलकावरती वाढ होतीये. 20 धावा धावफलकावरती लगवल्यात. अजून 19 धावांची आवश्यकता आहे. 17 बॉल 19 धावा. सामन्याचं समीकरण थोडस जवळ आलंय. अचूक टप्प्याची गोलंदाजी अजून देखील होऊ शकते आणि ती अचूक टप्प्याची गोलंदाजी झाली तर नक्कीच काहीसं वेगळं घडेल. बघूया पुढचा बॉल. या वेळेला टप्पा पडला, उचली घेतली आणि तिथे फलंदाज नव्हे तर नक्कीच फलंदाज नव्हे तर मागे यष्टीरक्षक देखील बेट झाले आणि त्यानंतर 2 धावा बोलून पूर्ण केल्या गेल्या. वाईट बॉल आहे. हो, वाईट बॉल आहे. म्हणजे फलंदाजीची चुकी नाही, ती चुकी मात्र यष्टीरक्षकाकडून झाली आणि तिथे मात्र नक्कीच या 3 धावा बघायला मिळतील. एकूण 3 धाव्याने धावफलकावरती वाढ झाली आहे. 23 धावा धावफलकावरती लगावत. एक बॉल, हा वाईट आहे, हा वाईट प्लस 2. नक्कीच 3 धावा धावफलकावरती या बॉल वरती लगावल्यात. बघूया पुढचा बॉल. या वेळेला रिव्हर्स. ओ काय फटकाय, रिव्हर्सचा क्लास आणि संदेशाच्या बॅट मधून आला या षटकार. 29 वरती पोहोचलं धावफलक. 39, लॉस ऑफ 0 विकेट. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज काय फटकेबाजी करतायत. 2 बॉल 29 आणि 10 धावांची आवश्यकता. काय फटका बघायला मिळाला. रिव्हर्स, परफेक्ट टायमिंग आणि त्यानंतर उंच गेला आणि सीमारेषा देखील ओलांडली. चांगला षटकार बघायला मिळतोय. संदेशाच्या बॅट मधून मोठा फटका बघायला मिळालाय. चांगली फलंदाजी बघायला मिळतीये. संदेशचा विचार केला तर बंड्या नक्कीच एक चौकार एक षटकाराच्या मदतीने मैदानामध्ये खेळतोय आणि चांगली फलंदाजी करतोय. बघूया पुन्हा एकदा पुढचा बॉल. इथे देखील बॅटची हलकीशी कडा असेल का, बहुधा पंचांच्या निर्णयाची वाट आपण बघू शकतो. वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल आणि त्यावरती 1 धाव. टोटल या 2 धावा येतील. काहीशी खराब गोलंदाजी आज बेबलगर संघाकडून बघायला मिळतीये. त्याचबरोबर चांगली फलंदाजी आज मात्र शिवतेज अंबवली या संघाकडून बघायला मिळते आणि त्यानंतरचा विचार केला तर 31 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 2 बॉल 31, पाहिजेत 8 आणि चेंडू बाकी आहेत खूप सारे, कारण अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. हे 4 चेंडू येणार, 2 षटक, 16 बॉल 8 धावा. नक्कीच चेंडू कमी आहे. 2 बॉल वरती 1 धाव आली तरी सामना विजय होऊ शकतो. 1 बॉल डॉट 1 धाव, 1 बॉल डॉट 1 धाव असं समीकरण राहिलंय. पण बघूया कसं फलंदाजी होईल, कशी गोलंदाजी होणार. धावफलक 31, 8 धावांची आवश्यकता अजून देखील आहे. पुढचा बॉल संदीप यांच्यासाठीचा होता. तिथे नक्कीच 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक दाखल आहे. डेंजर एंडला होते पण नक्कीच चांगली रनिंग बघायला मिळते आणि 1 धाव बघायला मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ झाली आहे. धावफलक 32, समीकरण एका धावेने कमी येतंय. जसं जसं चेंडू येत आहेत, जशा धावा येतात त्याचं समीकरण मध्ये बदल होतोय. तर यापुढील होणारा सामना असेल नक्कीच मैदान क्रमांक 1 वरचा सेकंड राऊंडचा पहिला सामना. तिथे मात्र श्री गणेश सोमजाई देवी क्रिकेट संघ आदिस्ते संघ नक्कीच नाणेफेकीचा कौल विजयी झाला. या वेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स, चांगला फटका येतो. या चौकार मिळतायत. या 4 धावा धावफलकावरती वाढ होतीये. 36 धावा धावफलकावरती लगावल्यात. आणि विचार केला तर नक्कीच श्री गणेश सोमजाई देवी क्रिकेट आदिस्ते संघ या संघाने नाणेफेकीचा कौल विजय होऊन प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं होतं. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं सोमजाई क्रिकेट क्लब बेलोशी या संघाला. तर दोन्ही संघांना विनंती असेल की सामना संपताच आपण लगेचच ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. ही दोन्ही संघांना विनंती असेल. बघूया पुढचा बॉल पुन्हा एकदा. आणि नक्कीच इथे मात्र चांगला चेंडू बघायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होताना बघायला मिळते. विचार केला तर 5 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत आणि ते 36 धावा धावफलकावरती लगावल्यात. 3च धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका येणार का.
आणि हा सामना संपून देणार का हे देखील बघायचंय. ओ हो हो, काय फटका सजवलाय. फिनिश इन द स्टाईल. सुपला शॉट बघायला मिळतोय. खतरनाक फटका होता. चांगला फटक्याची निवड केली. एक अगला वेगळा फटका आणि नक्कीच मिस्टर 360 आज कामगिरी केली आहे. संदेश याने बंड्या अर्थातच चांगला फटका बघायला मिळाला आणि फिनिश केलाय आपल्या स्टाईलने. हा सामना 2 षटकांमध्ये संपवलाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे पण वळूया. किशोरदा किशोरदा